आपल्या बागेत कुंडीमध्ये लावलेल्या कढीपत्त्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी ते हिरवेगार घनदाट होण्यासाठी घरामध्ये असणाऱ्या ताकाचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर केला तर काही दिवसामध्ये झाडाची वाढ ही चांगली होईलच, पण झाडावरील जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार तजेलदार झालेली देखील तुम्हाला दिसून येतील। तसेच या ताकाच्या पाण्याचा तुम्ही या झाडावरती स्प्रे देखील करू शकता। स्प्रे केल्याने देखील खूप चांगला असा हा फायदा होतो। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP किचन गार्डनिंगमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये कढीपत्त्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। कुंडीमध्ये लावलेल्या या कढीपत्त्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी ते हिरवेगार घनदाट होण्यासाठी आपल्या घरामध्ये असणाऱ्या या ताकाचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच, पण त्याचबरोबर कढीपत्त्याच्या झाडासाठी लागणारा सूर्यप्रकाश, पाणी या सगळ्या विषयीची माहिती देखील पाहणार आहोत। कढीपत्त्याच्या झाडाची आता हिवाळ्यामध्ये थोडी काळजी घ्यावी लागते, तर त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये लावलेल्या या कढीपत्त्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी तो घनदाट होण्यासाठी याला वेळोवेळी खते देणे हे आवश्यक असते, कारण कुंडीमध्ये लावलेल्या या झाडांना आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच पोषक तत्वे ही मिळत असतात आणि आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही खत म्हणून जर वापर केलात तरी देखील झाडांना खूप चांगला असा हा फायदा होतो। कढीपत्त्याच्या या झाडाला खत देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडाला सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन्ही गोष्टी देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक आहे। कढीपत्त्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे गरजेचे असते, त्यामुळे हे झाड लावलेली जी कुंडी आहे ती नेहमी अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर म्हणजे कमीत कमी 4 ते 5 तास एवढे तरी ऊन मिळणे हे आवश्यक आहे। झाडाला भरपूर ऊन मिळाले म्हणजे झाड हे चांगले वाढते, त्याचबरोबर झाडावरती कीड ही लवकर लागत नाही। बरेच वेळा आपण पाहतो कढीपत्त्याच्या झाडाची जी पाने आहेत ती मुरडल्यासारखी दिसतात किंवा झाडावरती पांढरा जो मावा आहे तो देखील पाहायला मिळतो, तर त्यासाठी तुम्ही आपल्या घरामध्ये असणारे दही, ताक, हळद, बेकिंग सोडा यासारख्या वस्तूंचा वापर करून त्यापासून पाणी तयार करून त्याचा फवारा जर कढीपत्त्याच्या झाडावरती केलात तर झाडावरती कीड ही लागणार नाही किंवा लागली असेल तर ती निघून जाईल। आता आपण कढीपत्त्याच्या झाडासाठी ताकाचा वापर हा कसा करायचा हे पाहूयात। ताक हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असे आहे, कारण ताकामध्ये जे कॅल्शियम, प्रोटीन यासारखे जे घटक असतात ते झाडांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असे आहेत। कढीपत्त्याच्या झाडाला वाढीसाठी ही आम्लयुक्त मातीची आवश्यकता असते आणि ताकाच्या वापरामुळे कुंडीतील माती ही आम्लयुक्त होते, त्यामुळे कढीपत्त्याचे झाड हे चांगले वाढते। त्याचबरोबर याच्या वापरामुळे झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी देखील ताक अतिशय फायदेशीर असे आहे। मात्र याचा वापर हा आपल्याला प्रमाणशीर करणे आवश्यक आहे, नाहीतर झाडाला नुकसान होण्याची शक्यता असते। ताक हे खत म्हणून जसे काम करते तसेच याचा वापर हा बुरशीनाशक, कीटकनाशक म्हणून देखील केला जातो। तसेच या ताकाच्या पाण्याचा तुम्ही झाडावरती फवारा केला तर झाडावरची कीड निघून जातेच, पण झाडावरची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची हिरवीगार तजेलदार होण्यासाठी देखील याचा खूप चांगला फायदा होतो। तर त्यासाठी मी या ठिकाणी हे 1 लिटर हे साधे पाणी घेतलेले आहे आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त 1 ते 1.5 चमचा एवढाच या ताकाचा वापर करायचा आहे। ताक हे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ते एखाद्या कापडाच्या किंवा गाळणीच्या साहाय्याने हे गाळून घ्यायचे, म्हणजे त्याच्यातील जे कण आहे ते स्प्रे बॉटलमध्ये हे अडकणार नाहीत। अशा प्रकारे पाणी तयार करून तुम्ही कढीपत्त्याच्या झाडावरती फवारा केला तर खूप चांगला असा हा फायदा होईल। आता आपण हे जे पाणी तयार केलेले आहे ते आपल्या झाडाला खत म्हणून देण्यापूर्वी झाडाच्या या कुंडीतील माती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची, म्हणजे कुंडीतील जी माती आहे ती भुसभुशीत होते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगली वाढतात। त्याचबरोबर मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे तो आपल्या झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचला गेल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते। झाडांच्या मुळांची चांगली वाढ झाली
साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाटते। त्याचबरोबर आपण दिलेली जी पण खते किंवा जी पाणी आहे ते अशा मातीमध्ये हे व्यवस्थित मिक्स होते आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला फायदा होतो। आता हे जे ताकापासून तयार केलेले पाणी आहे ते एका झाडासाठी 1 मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा जर तुम्ही दिले तर तुम्ही पाहाल झाडाची चांगली वाढ होऊन झाड हे हिरवेगार घनदाट झालेले आहे। तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।